सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, MST CET 2025चा जसा आता रिझल्ट लागलेला आहे दोन्ही ग्रुपचा, PCM आणि PCBचा. तर आता तुम्हाला पुढच्या प्रोसेसमध्ये जायचं आहे. पुढची प्रोसेस कोणती? तर तुमच्या ॲडमिशनची, इंजिनिअरिंग आणि फार्मसीची. तर या ॲडमिशन प्रोसेसमध्ये पुढे जाताना नेमकी कोणत्या तारखेला ॲडमिशन सुरू होणार आहे, तर त्याबद्दल एक इम्पॉर्टंट अपडेट आहे जे की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, MST CET 2025ची तारीख मी तुम्हाला सांगतो नेमकी की इंजिनिअरिंग आणि फार्मसीची ॲडमिशन कोणत्या तारखेला सुरू होणार आहे सांगतो. ठीक आहे. तर पहा, इम्पॉर्टंट जसं आपण लास्ट इयरचं पाहिलं 2024चं, ओके, तर इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस 14 जुलैला सुरू झाली होती आणि 9 सप्टेंबरला ही ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट झाली कॅप राऊंड 3 पर्यंत. म्हणजेच जवळपास 1 महिना 25 दिवस कॅप राऊंड 3 पर्यंत या प्रोसेसला लागला. म्हणजे जवळपास पकडा की 2 महिने इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेससाठी लास्ट इयर लागलेले होते. ठीक आहे. फार्मसीबद्दल बोललो तर फार्मसीची ॲडमिशन प्रोसेस लास्ट इयर सुरू झाली होती 7 ऑगस्टला आणि कॅप राऊंड 3 पर्यंत प्रोसेस चालली 16 डिसेंबरपर्यंत. म्हणजेच 4 महिने 9 दिवस फार्मसीची ॲडमिशन प्रोसेस कॅप राऊंड 3 पर्यंत इथं सुरू होती. म्हणजेच फार्मसीला जवळपास 4 महिने आणि इंजिनिअरिंगला 2 महिने लागले ॲडमिशन प्रोसेस होण्यासाठी. मग फार्मसीला 4 महिने का लागले लास्ट इयर? पहा, तर मागच्या वर्षी फार्मसीसाठी फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे PCIने काय केलं होतं की लास्ट इयर नवीन कॉलेजेसला अप्रुव्हल देण्यासाठी फार्मसीसाठी आणि एक्स्ट्रा सीट्स फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये यासाठी अप्रुव्हल देण्याच्या या प्रोसेस सुरू होती. तर त्यामुळे आपल्या फार्मसी ॲडमिशन प्रोसेसला एवढा वेळ इथं लागला. म्हणूनच लास्ट इयर फार्मसीसाठी 4 महिने ॲडमिशन प्रोसेस इथं सुरू होती कॅप राऊंड 3 पर्यंत आणि इंजिनिअरिंगसाठी जनरली 2 महिने. ओके, बट पाहिलं जनरली तर इंजिनिअरिंग असो किंवा फार्मसी असो, तुम्हाला इथं 2 महिने लागत असतात ॲडमिशन प्रोसेससाठी. ओके, आणि अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट, ठीक आहे, तर फार्मसी आणि इंजिनिअरिंग तुम्ही काही जण असे असतील विद्यार्थी की ज्यांनी जनरल सायन्स त्यांचं असेल, म्हणजे PCM आणि PCB दोन्ही ग्रुपची CET दिली असेल, PCM मध्ये सुद्धा चांगला स्कोअर असेल, PCB मध्ये सुद्धा चांगला स्कोअर असेल, तर तुमच्यापैकी काही असे स्टुडंट्स असतील की बाबा ट्राय करूया इंजिनिअरिंगसाठी सुद्धा आणि फार्मसीसाठी सुद्धा आपल्याला कुठं नंबर लागतो, असे सुद्धा काही स्टुडंट्स आहेत. ठीक आहे, मग टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कारण की CET जे तुमची फार्मसी आणि इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस कंडक्ट करते, तर त्यामध्ये तुम्हाला एकसारख्या डेट्स नसणार आहेत, एक्झॅक्टली सेम डेट्स नसणार आहेत ॲडमिशन प्रोसेसच्या इंजिनिअरिंग आणि फार्मसीसाठी. वेगवेगळ्या तुम्हाला तारखा असणार आहेत ॲडमिशन प्रोसेसमध्ये अप्लाय करण्यासाठी. ठीक आहे, डेट्स आता सांगतो. तर इंजिनिअरिंगसाठी आणि फार्मसीसाठी जसं की तुम्हाला माहिती आहे यावर्षी CET सुद्धा लवकर करण्यात आली, तुमचे बोर्ड एक्झाम सुद्धा काही दिवस अगोदर घेण्यात आले. फक्त तुमचा जो रिझल्ट आहे लास्ट इयर ज्या तारखेला लागला यावर्षी सुद्धा त्याच एक्झॅक्टली सेम डेट्सला तुमचा इथं रिझल्ट लागलेला आहे. बट आपल्याला एक लक्षात येते की यावर्षी तुमची जे सर्व प्रोसेस आहे ते लवकर इथं कंडक्ट करण्याचं काम इथं सुरू आहे. ठीक आहे, बट आता मी सांगतो इंजिनिअरिंग आणि फार्मसी दोन्ही ॲडमिशन प्रोसेसची अपडेट आणि तुमची जी ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे ना, तर इथं मॅक्सिमम मी सांगतो 10 ते 15 जुलै. ओके, 10 ते 15 जुलैमध्ये तुम्हाला अपडेट सुद्धा येणार आहे आणि 10 ते 15 जुलैमध्ये मॅक्सिमम असा आहे की तुमची ॲडमिशन प्रोसेस इथं सुरू होणार आहे. ठीक आहे, 10 ते 15 जुलै 2025 इंजिनिअरिंग आणि फार्मसी दोन्हींची ॲडमिशन प्रोसेस. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याच ज्या डेट्स आहेत 10 ते 15 जुलै यामध्येच तुम्हाला अपडेट बघायला नक्की मिळणार आहे तुमच्या ॲडमिशन प्रोसेसचं. जे पूर्ण शेड्यूल येणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला अपडेट तर देणारच आहे, पण ह्या ज्या डेट्स आहेत त्या लक्षात ठेवा आणि त्या अगोदर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेससाठी तयार व्हायचं आहे. तर त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स पाहिजेत त्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे, तो पाहून घ्या. त्यानंतर इंजिनिअरिंगची कम्प्लिटली ॲडमिशन प्रोसेस त्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्या. ओके, आणि ही अपडेट तुमच्या फ्रेंड्सपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही अपडेट माहिती पडणार आहे. आणि चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा जेणेकरून असेच इम्पॉर्टंट अपडेट आणि ॲडमिशन प्रोसेसमध्ये आपण पुढे जाऊया. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.